नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली मित्रांनो, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापक संवर्गाच्या मंजूर 554 पदांमधून कनिष्ठ महाविद्यालयीन मुख्याध्यापक गट व राजपत्रित संवर्गातील 148 पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. ओके. तर यामध्ये हा जो जी-आर आलेला महाराष्ट्र शासनाकडून आदिवासी विकास विभागाकडून आलेला आहे. दिनांक 13 मार्च 2026 लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. या जी-आर मध्ये मुख्याध्यापकची पद भरतीसाठी हा जी-आर आलेला आहे. आता किती पदे असणार आहे, कशा पद्धतीने भरले जाणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील माध्यमिक मुख्याध्यापक संवर्गातील मंजूर 554 पदांमधून कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक गट व राजपत्रित संवर्गातील 148 पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला महाराष्ट्र शासनाकडून आदिवासी विकास विभागाकडनं दिनांक 13 मार्च 2026 लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. यामध्ये दिलेली त्यांनी प्रस्तावना जे की आपण वाचून घेऊ. आता आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतिबंध दिनांक 16/11/2022 च्या शासन निर्णयामध्ये मंजूर झालेला आहे. सुधारित आकृतिबंधानुसार माध्यमिक मुख्याध्यापक संवर्गातील 554, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संवर्गातील 1113 व माध्यमिक मुख्याध्यापक संवर्गातील 1911 पदे मंजूर आहेत. ओके. आता यामध्ये जर बघायला गेलं तर आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना पदोन्नतीतील पुढील संधी उपलब्ध नसल्याने माननीय उच्च न्यायालय येथे रीट याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. सदर रीट याचिकांमध्ये व त्याच्यामध्ये दिलेले क्रमांक वगैरे प्रकरणी माननीय न्यायालयाने आदेश पारित केलेले आहे. आता यामध्ये दिलेलं आहे की वी डायरेक्ट द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ द tribal development of department to finalize rules and regulations for the process determining the seniority to the post of the principal on the junior college and the junior college as a prayer for within 6 month from today. ओके. तर 6 महिन्यांच्या आतमध्ये ही पदभरती झालेली पाहिजे असे तर सांगण्यात आलेले आहे. नवीन पदभरती करून घ्यायची आहे. ओके. आता माननीय न्यायालयाने आदेश विचारता घेता आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या सुधारित आकृतिबंधानुसार माध्यमिक मुख्याध्यापक या संवर्गातील 554 पदांमधून शासकीय आश्रमशाळेतील कनिष्ठ महाविद्यालयाचे संकलित आहेत. अशा शासकीय आश्रमशाळेतील माध्यमिक मुख्याध्यापक पदांऐवजी कनिष्ठ मुख्याध्यापक गट व राजपत्रित संवर्गातील 148 पदे S18 सॅलरीमध्ये 41,100 पासून 1,55,800 वेतन स्तरावर निर्माण करण्यास उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक 9/1/2026 च्या रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेनुसार अनुलक्षून कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक गट व राजपत्रित संवर्गातील 148 पदे S18 सॅलरी 41,100 पासून 1,55,800 वेतन स्तर निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. याच्यामध्ये दिलेला आहे शासन निर्णय. आता जे की आपण वाचून घेऊ. आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या सुधारित आकृतिबंधानुसार माध्यमिक मुख्याध्यापक या संवर्गामधून मंजूर 554 पदांमधून शासकीय आश्रमशाळेमधील कनिष्ठ महाविद्यालयाचे संकलित आहेत. अशा शासकीय आश्रमशाळेतील माध्यमिक मुख्याध्यापक पदांऐवजी कनिष्ठ मुख्याध्यापक गट व राजपत्रित संवर्गातील 148 पदे S18 सॅलरीमध्ये 41,100 ते 1,55,800 वेतन स्तर निर्माण करण्यात येत आहेत. यामुळे माध्यमिक मुख्याध्यापक संवर्गातील 306 पदे राहतील. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. 148 पदे भरल्यानंतर माध्यमिक मुख्याध्यापकांचे 106 पदे राहतील. ओके. त्यानंतर शासकीय आश्रमशाळांमधील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांमधून ज्येष्ठांचा अधिक पात्रता या निकषांनुसार
कनिष्ठ महाविद्यालयीन मुख्याध्यापक गट ब राजपत्रित त्या पदावर पदोन्नती नियुक्ती करण्यात येईल. ज्या शासकीय आश्रमशाळा कनिष्ठ महाविद्यालयाशी संकलित आहेत अशा शासकीय आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या माध्यमिक मुख्याध्यापकांचे पद सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, बदली व इतर कारणामधून रिक्त झाल्यानंतर त्या पदांवर कनिष्ठ महाविद्यालयीन मुख्याध्यापकांची नेमणूक करण्यात येतील. ओके. आता सदरून शासन निर्णय उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक 9/1/2026 बैठकीत झालेल्या मान्यतेनुसार वित्त आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक 6/3/2026 मध्ये दिलेल्या सहमतीतून निर्गमित करण्यात येत आहे. अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे. 148 पदे भरले जाणारे मुख्याध्यापकांची गट ब मध्ये याचा सॅलरी आहे 49,100 पासून 1,55,800 पर्यंत. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. लवकरच याची अपडेट वगैरे आता याचा फक्त GR आलेला आहे. याच्या पदोन्नतीने काही पदे भरली जाणार आहे आणि काही पदे डायरेक्ट सरळ सेवा पद्धतीतून भरली जातील. ओके. ज्यांचे एक्सपिरियन्स असेल त्यांची परीक्षा घेऊन डायरेक्टली घेतली जाईल. ओके. तर तुम्हाला त्याची काही अपडेट वगैरे आलेली नाही. पद भरतीची लेटेस्ट GR आहे 13 मार्च 2026चा, 2 दिवसाआधीचा. त्याची कधी अपडेट्स वगैरे आली पुढच्या महिन्यामध्ये मार्च एंडिंग नंतर तर लगेच तुमच्या समोर तो पण व्हिडिओ मी शेअर करेल. तत्पूर्वी तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मी याची PDF फाईल शेअर करून देईन. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यांची सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, Insta ID, Facebook ID. ओके. आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल पहिल्यांदा असेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.